नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आपल्या पतीला झोपेतच गळा आवळून ठार मारल्याचा आरोप पत्नीवर ठेवण्यात आलाय। या क्रूर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। मृत पतीचे नाव कैलास पवार असून त्याचा मृतदेह घराशेजारील जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळून आला। स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाची पाहणी आणि चौकशी दरम्यान पोलिसांना कैलासच्या पत्नीच्या वागणुकीत संशय वाटला। पोलीस तपासात समोर आले की कैलास पवार आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता। तो तिच्यावर मानसिक तसंच शारीरिक अत्याचार करत असे। याच त्रासाला कंटाळून पत्नीने एका रात्री कैलास झोपेत असताना दोरीने त्याचा गळा आवळून खून केला। त्यानंतर कोणताही संशय येऊ नये म्हणून तिने मृतदेह घराजवळील जंगलात फेकून दिला। या प्रकरणात पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली। तिच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करून पुढील तपास सुरू आहे।